आज आपण एअर फ्रायरचं अनबॉक्सिंग करणार आहोत. पिजनचं एअर फ्रायर घेतलेलं आहे. ते कसं ऑपरेट करायचं, कसं वर्क होतं, हे सुद्धा व्हिडिओमध्ये पुढे दाखवलेलं आहे. तर हा 1200 वॉटचा पिजनचा एअर फ्रायर आहे. टच बटन आहेत याला. तर तो असा दिसतो समोरून बघू शकतात. याला एक लाँग वायर पण दिलेली आहे. अ, जी बऱ्यापैकी आपण थोड्या लांब ठेवून पण प्लेस करू शकतो. 1.5 मीटरची वायर आहे. अ, आता याला आपण ऑन केलेलं आहे आणि बघू शकतात समोर एक बटन दिसतं आहे, टच बटन आहे आणि हा ट्रे आहे. ह्या ट्रेमध्ये एक जाळी असते. तर हा आपला बेकिंग ट्रे आहे. याच्यातच आपल्याला सगळं काही करायचं आहे आणि वरती याचं मशीन आहे म्हणून ते एवढं मोठं दिसतं. मायक्रोवेव्ह आणि एअर फ्रायर बऱ्यापैकी सेम आहे. ज्याला मायक्रोवेव्ह ऑपरेट करता येतं त्याला एअर फ्रायर ऑपरेट करता येईल. पण जो नवीन आहे त्याच्यासाठी आपण सांगतो. टच बटनला टच केल्यानंतर आपल्याला समोर सगळे आयकन्स दिसतायत. तर हे फ्रेंच फ्राईजचं आहे. मेन्यू बटनला टच केल्यानंतर वेगवेगळे जसं की ग्रिल मोड, पिझ्झा मोड, व्हेजिटेबल मोड, त्याच्यानंतर फ्रोझन फूड गरम करता येतं, बेकिंग करता येतं, केक बेकिंग वगैरे. आता मी फ्रेंच फ्राईजच्या मोडवर ठेवलेला आहे आणि टेम्परेचर साईडला दिलेले टच बटन जे व्हिडिओमध्ये दाखवते तसं बघा नीट. 180 डिग्रीवर मी टेम्परेचर सेट केलं. ह्या साईडला टायमर आहे. सो टायमर तुम्ही 1 तास, 2 तास तर 1 मिनिटं असं पण लावू शकतात. 1 मिनिटापासून तर 2-3 तासापर्यंत हे बेकिंग होऊ शकतं. आता मी 180 डिग्रीवर 2 मिनिटासाठी प्रीहीट करते आहे हा. प्रीहीट कसा करायचा तो मी तुम्हाला दाखवलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ समजला नाही तर पुन्हा रिवाइंड करून बघा. पण नीट केअरफुली बघितलं तर समजेल आणि इथे टायमर कंटिन्यू शो करत असतो. 180 डिग्री आहे, 1 मिनिटं राहिलाय, ऑफ झालाय, हे सगळं तो सांगत असतो. आता ऑफ झालाय. आता बघूया की किती गरम झाले, कारण की मी सुद्धा पहिल्यांदाच वापरते आहे. पण मला ओव्हन, मायक्रोवेव्ह कसं वापरायचं माहीत असल्यामुळे थोडंफार बेसिक नॉलेज आहे. आता हा प्रीहीट खूप छान झालेला आहे. याच्यामध्ये मी मखाने गरम करून बघते. पहिलीच रेसिपी आहे माझी याच्यातली. तर त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि थोडंसं तूप टाकलेलं आहे. जसं आपण बेसिकली कढईमध्ये रोस्ट करतो तसंच करायचं आहे. पण आता हे एअर फ्रायरमध्ये आपल्याला कंटिन्यू बघण्याची गरज पडत नाही. टच बटनवर ऑनवर क्लिक केल्यानंतर 180 डिग्रीवर सेट केलेलं आहे आणि 3 मिनिटासाठी मी हे बेक करणार आहे. 3 मिनिटं लावल्यानंतर हा चालू करून द्यायचा आणि याला अधूनमधून बघतासुद्धा येतं उघडून. तर बघा हा ऑफ झालेला आहे आणि मखाने रोस्ट झालेले आहे. पण माझ्या अंदाजे 2 मिनिटं लावलं 180 डिग्रीवर तरी चालेल, छान बेक होतील. आता हे बेक झालेले मखाने मी काढून घेते आहे आणि पुढे मी अजून 2 रेसिपीसुद्धा दाखवते. रेसिपीज दाखवायचा इंटेन्शन नाही आहे. तुम्हाला कसं वर्क होतं ते दाखवते. तर त्याच्यामुळे मी रेसिपीसुद्धा सांगते आहे. आता ह्या आपल्या रेडीमेड पुरींचं पॅकेट असतं ना होल व्हीटच्या, त्या पुऱ्या आहेत ह्या आणि ह्या कशा बेक करायच्या. पुऱ्या तेल न लावता आपल्याला एअर फ्रायरमध्ये ठेवायचं. टच बटनला, मेन बटनला ऑन केल्यानंतर फ्रेंच फ्राईजच्या मोडवर 160 डिग्रीला 4 मिनिटासाठी इथे मी बेक केलेले आहेत आणि ऑन करून दिलेलं आहे. आता मी 4 मिनिटासाठी बेक केल्यानंतर मला परफेक्ट वाटलं. 4 मिनिटापेक्षा वर जर झालं तर ह्या पुऱ्या जास्त फ्राय होतील. त्यामुळे 4च मिनिटं मला परफेक्ट वाटलं. बघा पुरी अगदी परफेक्ट सगळीकडून बेक झालेली आहे आणि किती छान क्रिस्पी झालेली आहे. तळतो तशीच झालेली, वाटत सुद्धा नाही की ही बेक केलेली आहे. म्हणजे कमी ऑइलमध्ये सुद्धा आता आपल्याला पाणीपुरीच्या पुरीज एन्जॉय करता येतील. आता मी इथे मुरमुऱ्यांचा चिवडा बनवते आहे. ह्या अशा रेसिपीज बनवते ज्या मी कंटिन्यू रोज डेली बेसिसवर आपण बनवत असतो. तर आपण रेग्युलर चिवडा करतो ना तसंच लाल तिखट, हळद, धने पावडर, मीठ, थोडीशी साखर ते टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये तेल किती घालायचं हे तुमच्यावर आहे. तेल मी थोडंसं घातलेलं आहे. थोडं तरी मुरमुऱ्यांना लागणार तेल. सो तुम्हाला जास्त तेलाचा करायचं किंवा अगदी कमी तेलाचा करायचा त्याच्यात आहे किंवा नाही जरी टाकलं नुसतं हळद लावून पण मग ती हळद कोट होणार नाही म्हणून थोडं तरी तेल घाला, मिक्स करा. आता आपण चिवडा करत असताना वेगवेगळं भाजतो ना, डाळवं वेगळं भाजतो, शेंगदाणे वेगळे भाजतो, कढीपत्ता वेगळा तळतो. तर तशी करायची गरज नाही आहे. इथे डायरेक्ट मी वरती ठेवून दिलेला आहे. मी ऑन केलेलं आहे आणि 200 डिग्रीवर मी हा चिवडा 5 मिनिटासाठी इथे बेक केला. सॉरी 4 मिनिटासाठी केलेला आहे. पण बेक करत असताना मी 1 मिनिटं झाला, तेव्हा मी चेक केलं तर हा
सॉफ्ट आहे हलका. म्हणजे मग मला अंदाज आला, की हा अर्धा तरी चिवडा माझा भाजून झाला आहे 1 मिनिटात. तर मग मी अजून लावणार आहे. मग नंतर मी पुन्हा चेक करते. आता मी बघा पहिल्यांदाच करते, तर आता 3 मिनिटावर आपण थांबवलं होतं ना, 3 मिनिटावरच हा सुरू होतो. म्हणजे जिथे आपण स्टॉप करतो तिथेच. आता 2 मिनिटं झाल्यानंतर मी पुन्हा चेक केला आणि हा मला बऱ्यापैकी झालेला वाटतो आहे. हा अजून मला जास्त नाही करायचा, नाहीतर जास्त करपेल तो. म्हणून मग मी काय करणार आहे, त्याचा टायमर आता 1 मिनिटावर लावणार आहे. म्हणजे 200 डिग्रीवर 3 मिनिटासाठी मी हा पुढच्या वेळी बेक करेल. ही माझी प्रायोरिटी झाली. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने एक टेम्परेचर कमी जास्त करून बघू शकतात आणि करू शकतात. आता मी याचं टेम्परेचर 2 मिनिटं आहे, पण मला पटकन बेक करायचा म्हणून मी याचं टेम्परेचर 1 मिनिटावर असा सेट करणार आहे आणि माझा ओव्हन हा म्हणजे मायक्रोवेव्ह एअर फ्रायर खूप छान आहे. पिजनचा आहे. कितीला मिळाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. प्राईज मी तुम्हाला कितीचा आहे ते सांगते. तर अशा पद्धतीने 4.2 लिटरचा हा टब आहे, ज्याच्यात आपण बेक करत आहोत. आता हा चिवडा करत असताना जी खाली जाळी आहे, ती मी काढायला हवी होती आणि ती चिवड्याच्या वरती ठेवायला पाहिजे होती. ती काढली नाही म्हणून हे मुरमुरे उडालेले आहेत. एअर फ्रायरमध्ये हलक्या गोष्टी उडून जातात, त्यामुळे त्याच्यावरती जाळी ठेवायची, जी आपल्याला एअर फ्रायरमध्येच मिळते. तर बघू शकता छान असा चिवडा मस्त भाजला गेलाय. शेंगदाणे पण खमंग भाजले गेलेले आहेत. याच्यामध्ये अनेक आपल्याला डेली यूजला लागणाऱ्या गोष्टी होतील. येणारे पुढचे काही व्हिडिओज असे आहेत, ज्याच्या मी तुम्हाला डेली यूजमध्ये कसा वापरू शकतो ते सांगणार आहे. तर सबस्क्राईब करा रीना होम किचनला. भेटूया पुढच्या